नमस्कार मंडळी. आज ना आंबोळी बनवायची आहे बघा. उडदाची डाळ घेतली आहे 1 वाटी आणि चण्याची डाळ घेतली आहे अर्धी वाटी. चण्याची डाळ टाकणं जरुरी आहे. आणि आता तांदूळ घ्यायचे आहेत 3 वाटी. ज्या वाटीने उडदाची डाळ घेतली आहे त्याच वाटीने 3 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत. रॅशनचे तांदूळ आहेत. आणि मस्त धुवून घ्यायचे 4-5 पाण्याने. हे बघा 3 वाट्या घेतल्यात. आणि मेथीचे 1 मोठा चमचा मेथी दाणे टाकायचे आहेत. थोडेसे कमी, नंतर टाकीन कमी पडल्यावर. आणि चला आता हे धुवून घेऊन भिजायला टाकून देऊया. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. खूपच मस्त आंबोळी मागवले कोणी, धुवून घेतलेले आहेत बघा. धुवून घेऊन आणि झाकून ठेवून दिलं आहे. सकाळी धुतले होते तर संध्याकाळी हे धुवून आणि वाटायला घ्यायचं आहे. आता हे रात्रभर तसंच आंबायला ठेवायचं आहे आणि मग सकाळी बनवायचं आहे. कोणी मागवले आहेत डब्यामध्ये आंबोळी बनवून द्या म्हणून, त्याच्यासाठी एवढे टाकलेत भिजायला. आता चला आपण थोडं थोडं पाणी टाकून आणि मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा सगळं आता वाटून घेऊया. हे बघा किती बारीक, असंच बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि आता एक मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. पाणी नंतर टाकू शकतो. चला आता सगळं वाटून झालेलं आहे आणि आता हे काढून घ्यायचं आहे सगळं आणि झाकून ठेवून द्यायचं आहे. मीठ आता टाकणार नाही. मीठ टाकल्यावर जरा गरमी चालू आहे म्हणून आंबून जाईन जास्ती. मीठ सकाळी आंबोळी बनवायच्या टायमाला टाकायचं आहे. हे बघा असं पाहिजे आपल्याला पीठ. जास्ती पातळ नाही ना जास्ती घट्ट पण नाही. डोश्याला थोडंसं पातळ लागतं पण याला तो पातळ नाही लागत. चला आता झाकण ठेवून द्यायचं आहे रात्रभर. आणि मुलीने सकाळीच घेतलं 5 वाजता बनवायला. सगळं कालून झालं आहे, अर्धे बनवून पण झाले. आणि चटणी वाटली आहे ओल्या खोबऱ्याची. आता याला फोडणी नंतर देऊया. हे बघा मस्त जाळीदार आंबोळी निघत आहे. जास्त आपल्याला पसरायचं नाही आहे, जास्ती जाड पण नाही जास्ती पातळ पण नाही. मिडियम साईजने आपल्याला घ्यायचे करून. तर वरनं थोडंसं तेल लावायचं आहे. मुलगी आवाज देत आहे, तेल टाक आई, वरून तेल टाक. आता दुसऱ्या याला तेल टाकेन. चला आता असे सगळे तिन्ही तर बनवून घेतलेले आहेत. चला झाकण ठेवलं का नाही मस्तपैकी जाळी येते त्याच्यासाठी. हे बघा किती जाळीदार झालेले आहेत. चटणीला पण फोडणी दिली आहे सोनीने. आणि आता ज्याला द्यायचे त्याच्यासाठी पॅकिंग करायची आहे. बाकी नंतर पोरं खातील. बाकी राहिलेल्या नंतर बनवूया. सबस्क्राईब करा.